चला मग मित्रांनो, गावाकडेच सुंदर असे जीवन बघा तुम्ही कशा प्रकारे रस्ते वगैरे कसे म्हैसी वगैरे. चला मग आपण या रस्त्याने सरळ विहिरीकडे जाणार आहेत. बघा तुम्ही बघू शकतात गावाकडे हांडे घेऊन बाई चाललेले, त्यांना तर 2 हांडे चालवलेत बघा. हे परिसरात कोंबडे वगैरे भेटतात. चला मग आपण पुढे सरळ विहिरीकडे जाणार आहेत. बघू शकतात कशा गावाकडचं वातावरण असतं. डोंगरसुद्धा खूप छान आहेत बघा. चला मग आपण आता सरळ विहिरीकडे जाणार आहेत. आणि आपण आता विहिरीकडे जात असताना बघा आजी पूर्ण अशी वयस्कर झालेली, तरी तिने 2 हांडे असे विहिरीकडून आणलेले आहेत बघा. आणि पाहू शकतात कशा प्रकारे इकडून बाया पाण्याला जातात. गावाकडचे वेगळेच म्हणजे पुरुषसुद्धा पाणी वाहण्यासाठी चांगले सहकार्य करतात बायांना. बघा पाहू शकतात कसे 2-2 हांडे, प्रत्येक बाई 2च हांडे, 2 किंवा 3 अंडे असे डोक्यावरती आणतात बघा. लेडीज पण आहेत भरपूर अशी, म्हणजे विहिरीकडे गावाकडचं जीवन चांगले छान असतं. चला मग मित्रांनो, आपण बघू शकतात आपण विहिरीकडे चाललेले बघा शकतात. आपल्याला समोरच आपल्याला 2-3 बाया दिसतात पाणी आणताना. बघू शकतात असे विहिरीकडून आपण आता विहिरीकडे आलेले बघा. विहिरीत पाणी पण चांगलं असेल, स्वच्छ पाणी चांगलं. आणि बघा ते बाया कसे पाणी वाढतात वर बघा. पोरीसुद्धा पाणी हे करण्यासाठी येतात. बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे विहिरीकडे पाणी वाढतात. आणि पाणी म्हणजे पोऱ्या, असा केंडाचा पोऱ्या बनवलेला असतो, त्या केंडाने वरती पाणी खेचलं जातं आहे बघा. आणि ह्या अशा प्रकारे भरपूर अशी म्हणजे लेडीज पाण्याला बघ किती काठावरती ही लेडीज उभे बघा, तरी पण पाणी कशी वाढतात. गावाकडचे म्हणजे लेडीज म्हणलं का मग चांगले असतात, मजबूत अशा, म्हणजे कामासाठी भरपूर असे कष्ट करतात. त्याच्यामुळे त्यांना असं काही वाटत नाही बघा. ही मुलगी बघा 2 हांडे एकदम घेऊन उभी बघू शकतात. अशा प्रकारे अजून लोक म्हणजे विहिरीकडे पाण्याला अजून म्हणजे पाणी आणण्यासाठी येतात बघा. मागच्या साईडला चालले पाणी आणण्यासाठी बघू शकतात. विहिरीत पोऱ्या टाकतात बघा. अशा प्रकारे एकदम 2 पोरे टाकलेत बघा. वरती खेचला आहे पोऱ्या बघा, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे वर खेचला गेला जातो पोऱ्या, आणि मग ते हांड्यात ओतला जातो. आता आपण मित्रांनो विहिरीच्या साईडचे हांडे कसे लावले जातात बघा, ते तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारे हांडे ठेवले जातात. आणि मग ते देऊन चकाचक एकदम सर्दी खोकला काही वगैरे आजार हा विशेष नसतो गावाकडे बघा. पाहू शकता हांडे एकदम देऊन गाळून घेतात, पाणी गाळून घेतात बघा. आणि अशा प्रकारे हे करतात बघा. ही मुलगी बघा एकदम 2 हांडे घेतलेले ते डोक्यावरती. आणि बघू शकतात अशा प्रकारे लेडीज पाणी वाहतात गावाकडे. पुरुषसुद्धा येतात पाणी ओढण्यासाठी. आजोबा बघा पाणी ओढण्यासाठी आलेले बघा. भरपूर असे पाणी काही संपत नाही, भरपूर असं विहिरीमध्ये पाणी बघा. ही लेडीज बघा याचे पितळेचं 1 हांडा डोक्यावरती घेतलं आहे. अजून एक हांडा, असे 2 हांडे पितळेचे एकदम नेते बघा. अशा प्रकारे दुसरा हांडा ठेवायला लागलेले तुम्ही बघू शकता. आता 1 हांडा घेतलेले तिनं. आता आपला दुसरा हांडा पण वरती डोक्यावरती ठेवलेले बघा मित्रांनो. पितळेचं हांडं कमीत कमी त्यांचं वजन 6 ते 7 किलो इतकं वजन असेल बघा. पाहू शकतात अजून भरपूर अशी लोक पाणी ओढण्यासाठी आलेले आहेत बघा. तुम्ही पाहू शकतात पाणी भरपूर आहे. आता आपण शेजारी एक विहीर आहे, त्या विहिरीकडे आपण बघणार आहेत. शेजारी बघा मोठी विहीर, ती पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचं काय पाणी पिणे वगैरे नाहीत, ते फक्त गुरांसाठी किंवा जनावरांसाठी वापरला जातो. चला मग आता आपण त्या विहिरीकडे जाऊन पाहूया कशा प्रकारे विहिरीमध्ये, तिकडचे शेजारची विहीर, मोठी विहीर म्हणून त्याच्याकडे आपण जाणार आहेत आता. चला मग त्या विहिरीकडे
निघूया. त्याआधी बघा गावाकडं छोटी एरी किती भरपूर असं पाणी बघा. अशा प्रकारे पाणी ओढलं जातं वर बघा. आपण ती बघ शेजारी विहीर, त्या विहिरीकडे गेलेलो आपण बघा. आता ती मुलगी कशी पाणी ओढते गुरांसाठी पिण्यासाठी बघू शकता तुम्ही. आत्ता ती पाणी ओतत आहे बघा. आणि जनावरांसाठी इकडची विहीरचं पाणीचा उपयोग केला जातो बघा. पाहू शकतात 2 म्हशी इथं पाणी पिण्यासाठी आलेले आहेत बघा. तुम्ही बघू शकतात. आणि म्हशीनं आपल्याली पोस अशी छान अशी पोस दिलेली बघा. तुम्ही बघू शकता कसल्या प्रकारे जनावरसुद्धा आपल्याला व्हिडिओ आवडले त्यांना, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला पोस अशी चांगली देतात बघा. पाहू शकतात. आपण आता गावाच्या जरा इकडे जाऊ, गावामध्ये जाऊ बरं. गावामध्ये थोडंसं आपण बघू शकतात. भरपूर असे लेडीज पाणी आणण्यासाठी येतात बघा. आणि बघा ही छोटी मुलगी सुद्धा पाणी आणायला आलेली आणि ती सुद्धा पाणी ओढी सुटले बघा. किती छोटी मुलगी तरी तिनं पाणी ओढायला आलेली बघा. आणि आपण आता गावाकडे निघणार आहेत बघा. पाहू शकतात आता गावाकडे जाणार आहेत आता आपण अंडे बिंडे भरायला बघा. चला मग गावाकडे निघूया आपण. रस्त्यात जात असताना बघा हे बघा 3 लेडीज भेटलेले आपल्या रस्त्यांना. ते बघा पाण्याला गेलेले चाललेले सगळे बघा. आपल्या गावाकडे ते वातावरण कसे घरं वगैरे कसले छान एकदम मस्त असे आजी बसलेली. तरी हे आजीचं वय कमीत कमी 70 ते 75 वय इतकं असेल आजीचं वय बघा. पाहू शकतात शेण घेऊन चाललेली आहे बाई. ती पण आपल्याला भेटली रस्त्यामध्ये बघा. आणि हे पूर्ण याचे कुईटीचा घरी बघा. आणि ही पुढं सरपण असे जमा करून आणलेले पावसाळ्यासाठी बघू शकतात. कुत्रे पण मध्ये बसलेले आपल्याला रस्त्याला जाताना. कोंबडे वगैरे असा गावाकडे ते वेगळाच आनंद म्हणजे आपल्याला वाटतो. वेगळा असा परिचय वाटतो बघा. कोंबडे वगैरे मस्त गावरान कोंबडा बनवायला पण छान वाटतं बघा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे असं गावाकडे ते वातावरण असतं मस्तपैकी. शहरापेक्षा गावाकडे तुम्ही बघू शकता. आता आपण सरळ आता रोडनं चालवले. आता आपण गावाची घरं वगैरे दार वगैरे अंगण कसं छानपैकी म्हैस वगैरे अंगणात बांधलेली बघा. चला मग आपण आता सरळ पुढे जाऊया बघा. एक पुरुष भेटलेले आपल्याला तो हांडे वगैरे घेऊन चाललेले. त्याच्या मागे पुढं जेंट्स माणसाचं पाणी वाहण्यासाठी गावाकडे येतात बघू शकता. तिथं आजोबांनी 2 दारात म्हैसे आणलेले पाणी होते बघा. रस्ता कसला छानपैकी आहे. तुळस वगैरे अंगण बिंगण मस्त असं गावाकडचं वातावरण असतं. चला मग आपण सरळ रस्त्याने गाडीकडे जाऊ आपल्या. तर मग आम्ही निघालो गावाच्या रस्त्याने सरळ असला आपल्या गाडीकडे. मग आपण आता थोड्याच वेळात घरी जाणार आहेत बघा. छोटा मुलगा आपल्याला बाय बाय करतोय. चला मग आता सरळ आपण जाऊया गाडीकडे. अशा प्रकारे गावाकडचं वातावरण असेल. चला मग मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका. चला मग मित्रांनो धन्यवाद. बाय बाय. थँक्यू. ओके. बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओला तुम्ही असं प्रतिसाद देत राहा म्हणजे मग आपल्याला असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करील. मित्रांनो तुम्हाला माझे एवढे व्हिडिओ बघितले त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो मनापासून धन्यवाद. मित्रांनो अजून मी असंच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला मग मित्रांनो आता नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी पुढचा. चला मग पुढच्या व्हिडिओला लक्षात आठवून द्या. पुढचा व्हिडिओ तुम्हाला